हिंगोली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला। या मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात वंचितने मोठी शक्ती प्रदर्शनाची तयारी दर्शवली असून आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने कंबर कसली आहे। या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काही काळापूर्वी विविध कारणामुळे पक्ष सोडून गेलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी आपली चूक मान्य करत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला। पक्षाची ध्येय धोरणे आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकत्र आल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले। मेळाव्यात उपस्थित नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले। गाव पातळीवर जाऊन पक्ष संघटना कशी मजबूत करावी आणि वंचितचा विचार घराघरापर्यंत कसा पोहोचवावा यावर सविस्तर चर्चा झाली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पक्षाच्या विस्तारासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। मेळाव्यात बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। सध्या राज्यात इतर सर्व विरोधी पक्ष पूर्णपणे संपलेले आहेत। लोकांच्या प्रश्नावर एकमेव लढणारा सक्षम पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता खरी लढाई फक्त भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच होणार आहे, असा थेट इशारा नेत्यांनी यावेळी दिला। या मेळाव्याला हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सुलतानी, सुरेश शिरसाट यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसावली न्यूज, वसमत। नवीन कार्यकारिणी आणि तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी गेल्या 2 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली आणि त्यानिमित्त त्यांचा सत्कार व जिल्ह्याचा आढावा आणि त्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात व्यूहरचना कशा पद्धतीने पुढे जावं या संदर्भात आज अतिशय चांगली बैठक झाली आणि जिल्ह्यातील सगळीच कार्यकर्ता मंडळी प्रामुख्याने इथे उपस्थित झाली। त्यासोबत काही लोकांचा प्रवेशसुद्धा कार्यकर्त्यांचा इथे झाला आणि म्हणून इथलं वातावरण अतिशय पक्षाच्यासाठी अतिशय चांगलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचा सत्ता कशी येईल या संदर्भात सगळं कार्यकर्त्यांना सांगितलं आणि कार्यकर्त्यांची सुद्धा अतिशय अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि चांगला कार्यकर्ता आणि चांगल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची इथे भरपूर भरणा असल्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीची सत्ता आम्ही जिल्हा परिषदेत नक्कीच स्थापन करू। अनेक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या आता 1-2 महिन्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना सजग राहा आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या असो पंचायत समिती असो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा आणि कार्यकर्ता सत्तेत जावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे म्हणून सूचना दिली।